सो आता सगळीकडे चिपकून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता दिसतोय कसा पिलर. त्याला आपण स्टेप लावल्यामुळे आपण मगाशी बघितलं दोन साईड आपण घातलेलं पॉलिश करून. आता आपण एक साईड घासणार आहे. तुम्ही बघू शकता फायनल कसं दिसतंय ते. तर आपण बनवला 6 फुटाचा पिलर. आता आपण माप टाकून घ्या तलवारवरती. तर आपल्या पिल्ल्याची हाईट असणार आहे 6 फूट आणि रुंदी असणार आहे 13 फूट. माप टाकून झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. आता सगळं थर्माकोल कटिंग करून झालेलं आहे. आता आपण चिटकून घेऊ. सो आता आपण चिटकून घेऊ. कटिंग केलेलं थर्माकोल आता जोडून घेतले आहे. असा दिसत आहे प्लेट आता. म्हणजे जस्ट आपण फक्त तिन्ही बाजूने जोडून घेतलेला आहे. तर आता आपल्याला डिझाईन ते लावणार आहे. मी आता बघतील पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. तर आता आपण ना याच्यावरती एक स्टेज ऍड करणार आहे. 1 इंचाची आपण याला बॉर्डर लावणार आहे. म्हणजे ती बॉर्डर आपली 15 इंचाची असणार आहे. आपण इथं याचा चौकोन कट करून घेतलेला आहे. आपण आता ना 13 बाय 15चा थर्माकोलचा पीस आपण एक कट केला आहे. आपण याच्यावरती लावणार आहे. तो आपण आता हे कट करून घेतले. आपण इथे लावणार आहे. सो आता आपण तिन्ही साईडने चिटकून घेतलेला आहे. असं आपण आता एक याला स्टेज एक त्याला एक लेअर दिलेला आहे आपण असा 1 इंची. ह्याच्यावरती आपण अजून एक लेअर देणार आहे. आता आपण ना 9 बाय 15चा शीट कट करून घेतला थर्माकोलची. आपण आता जे मगाशी लावले ना त्याच्या सेंटरला आपण असं एक लावणार आहे. असं आपण आता सेंटरला लावून घेतले. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते. अजून आता आपण त्याला सेंटरला
9 इंचाची पट्टी लावल्या ना तर त्या साईडनं तुझ्या खाली 8 इंचाची आपण पट्टी लावणार आहे. तर आपण बघूया कशी आपण लावते ती. सो आता सगळीकडे चिपकून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता दिसतोय कसा पिलर. त्याला आपण स्टेप लावल्यामुळे आता आपण ना त्याच्या एरियात मोकळं दिसतं ना त्याच्या सेंटरला आपण एक 9 इंचाची शीट लावून घेणार आहे. त्याची साधारण 43 इंच असणार आहे ते हाईट. हाईट हाईट 43 इंच असणार, रुंदी 9 इंच असणार. त्याच्या आपण सेंटरला लावणार आहे. तो आपण आता सेंटरला एक लावून घेतले. तसंच आपण तिन्ही साईडला पण लावून घेणार आहे. असं दिसत आहे ते सेंटरला लावल्यामुळे बघू शकता तुम्ही. आता आपण 1.5 इंचची पट्टी कट करून घेतली. आपण इथं लावायचं आहे आणि मी पॉलिश पेपरनं घासून घेतले. म्हणजे त्याला असं एक कर्व शेप दिला त्याला दोन्ही साईडनं. तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल. हे आपण आता असं 1 इंचाच्या अंतरावर लावून घेणार आहे. बघू शकता आपण तिन्ही साईडला लावून घेतले. कसं दिसत तुम्हाला दिसत असेल. म्हणजे छोटीशी डिझाईन आहे. डिझाईन म्हणजे छोटंसं फक्त आपण असं लावून घेतलंय स्टेप बाय स्टेप. त्याचा पण लुक बघा ना म्हणजे किती बदलते. मगाशी प्लेन होता, आता ते लावल्यामुळं एक पिलरला एक वेगळाच लुक आला. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते. अजून एक आपण 1.5 इंचाची पट्टी कट केली. आता आपण जे मध्ये पिलर लावले ना त्याच्यावरती 1.5 इंचाचं लावायचं आहे. आणि आपण मगाशी बघितलं 2 साईड आपण घातलेलं पॉलिश पेपरनं. आता आपण एक साईड घासणार आहे आणि आपण वरती लावणार आहे. पॉलिश करून घेतली वन साईड. दिसत असेल तुम्हाला कर्व. एक साईड आपण कर्व केले आणि आपण आता एक वरती लावून घेणार आहे. सो इथे या पिलरची उंची आहे 6 फूट. तुम्ही तुमच्या हिशोबाने पिलरची उंची कमी जास्त करू शकता. सो आपण आता हे तिन्ही साईडला चिटकून घेतले. तुम्ही बघू शकता फायनल कसं दिसतंय ते. साफ दिसतोय पिलर. तुम्ही तो असं बघू शकता सिंपल वर्क शूट. तर असा आपण पिलर 10 पिलर बनवणार आहे अशा टाईपमध्ये.
ह्याच्यावरती डिझाईन आहे, ते डिझाईन येणार, ते डिझाईन येणार, पलीकडे डिझाईन येणार, हे आपण बघू पुढच्या पार्टमध्ये. तर तुम्हाला पिलर कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. गणपती बाप्पा मोरया.